या उत्पत्ती 1 अध्याय 27 वचन घ्या. देवाने आपल्या प्रतिरूपाचा एक मनुष्य निर्माण केला. परमेश्वराचं एक रूप. आता परमेश्वर कसा होता हे आपल्याला शोधायचं आहे. मग परमेश्वराने आपल्या एक रूप दिलेलं आहे. परमेश्वर आपल्या प्रतिरूपाचा काय होता? एक काय वचन सांगितलं? देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. म्हणजे देव आपल्यासारखाच आहे. कसा आहे? हा श्वास घेतो, सोडतो, नाही का? आता हा श्वास हाच तो परमेश्वर आपल्या हृदयात आहे. कुठे आहे? उत्पत्ती 2:7 मध्ये त्याच्यात वचन दिलेलं आहे. परमेश्वर देवाने जमिनीचा म्हणजे जमीन जी होती त्याच्या माती जी होती त्या मातीचा मनुष्याला बनवला. आता आपण बरेच मूर्त्या बनवतात इकडे आहे आपण, नाही का? आता फायबरच्या आल्या. तर फायबरच्या मूर्तीमध्ये देव नाही, मातीच्या मूर्तीमध्ये तो देव होता. त्याने कसा दिला देव बघा. आता देव कसा बनवला? मूर्ती होती, मातीची आकार देऊन मूर्ती बनवली, त्याच्यात श्वास घातला. बघा त्याच्यात काय बोलते पुढे? नाकाच्या आणि तोंडामध्ये श्वास घातला. बघा जीवधारी प्राणी झाला. बोलता, चालता, बसता, उठता सगळ्या परिस्थितीत झाला. आता आपण मूर्ती बनवतात. आपल्याकडे मूर्ती आहे की नाही? आहे. आता ही फायबरची आहे. 40,000 रुपये त्याचे घेतले, दिले स्पॉन्सर आहे का नाही? आता ह्याच्यात नाका पुड्यामध्ये श्वास नाही घातला म्हणून तो देव झाला नाही. तो देव असता तर तुम्हाला आले असते. प्रेज लॉर्ड. तुम्ही पण त्यांच्यासारखेच मुखी आहेत का? प्रेज लॉर्ड. हा असा बोलला असता. पाहुण्याला बोलता या या, आहे का नाही? गा आपल्या घरात फोटो असतात पाहुण्याचे, कोणाचे, नातेवाईकचे. ते बोलतात का या या, चहा प्या, नाश्ता प्या, आहे का नाही? काहीतरी खायचं आहे. हल्ल्या. आता हे आपल्याला देवाची ओळख करून घ्यायची. देव कसा आहे आणि देव कोणता आहे आणि देवाचा आशीर्वाद माणसामध्ये कसा आहे. आता पहिलं म्हणजे एक आपण देवाचे रूप आहे. दुसरं म्हणजे नाकापुढे श्वास घातला तेव्हा देव झाला, आहे का नाही? मग ते 10-20 तुम्ही नाही बोलणार, तुमच्या ठाई परमेश्वराचा आत्मा हा तो बोलणार आहे. आता तुम्ही विचार करा, हा देवाचा आत्मा आपल्यामध्ये असेल तो कसा असणार? जेव्हा आपल्यात पाप नाही, खोटं नाही, चोरी नाही, लबाडी नाही, कोणाचं वाईट नाही, चांगले विचार, चांगले गुण, चांगलं शिकवण जर आपल्यामध्ये असेल तो देवाचा आत्मा आपल्यात वस्ती राहील आणि देव आपल्याबरोबर राहणार. कोरिन्थीकरास पहिल्या पत्रात 3 अध्याय 16 आणि 17 वचन दिली. तुम्ही देवाचे मंदिर आहे. हे मंदिर नाही. मग आता आपण बघा, हे तुम्ही देवाचे मंदिर. प्रेषित 7:19 पण हाताने बांधलेल्या मंदिरात परमेश्वर राहत नाही. आता परमेश्वराला पंखा लावलाय का बघा जरा, इकडे कुठे दिसते का? नाही 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 नाही. पंखे कोणाला लावल्यात? मंदिर तर देवाचं, नाव मात्र आमचं. म्हणून निर्गम 20 अध्यायामध्ये दुसरी आज्ञा दिलेली आहे. पहिली आज्ञा आहे, दुसरं वचन आपल्याला दिले, देवाचं नाव व्यर्थ घेऊ नका. देवाचं नाव काय घ्यायचं नाही? व्यर्थ घ्यायचं. मग देव कुठे बघायचं आहे तुम्हाला विचार करा. मग ते शेवटच्या काळात लोकांची फसवणूक होईल. देव इकडे आहे, देव तिकडे आहे. देव कुठे बघू नका, देव आपल्या हृदयात आहे. योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 4 अध्यायामध्ये 1 पासून दिले, प्रत्येक आत्म्याची पारख करा, हा आत्मा देवापासून आहे की नाही. किंवा योहानाचे दुसरे पत्र 7 पासून पुढे दिले, तिकडे दिले, जर येशू ख्रिस्ता बाबतीत जो कोण मनुष्य सांगत नाही, नाव नाही सांगत ना, तो स्वतःच्या नावाने काहीतरी आला असेल त्याची विचार करू नका, तर त्याला गरजसुद्धा घेऊ नका. योहानाच्या पहिल्या पत्रात 2 अध्याय 18 आणि 19 वचनमध्ये दिली, जे आपले असते आपल्याबरोबर राहिले असते. आता देवाची ओळख घ्यायची आहे. आता 2 प्रकार आहे, एक ओळख देवाची, एक ओळख शैतानाची. मग ते 20 परमेश्वराची ओळख, योहान 8:44 सैतानाची ओळख. कोरिन्थीकरास दुसऱ्या पत्रा 12:7 दिलेलं आहे.
हा सैतानाचा दूत आपल्या शरीरात ठेवलाय. खोटं करणं, चोरी करणं, भांडण करणं. तो त्यांनी पण एक हक्क घेऊन बसला. जसा देवाच्या शरीरावर जेव्हा त्यांनी हक्क घेतला, तो कसा घेतला? आपण खोटं बोलतो, चोरी करतो, लबाडी करतो, भांडण करतो, द्वेष करतो, तेव्हा सैतान आपला फायदा घेतो आणि तो त्याची बाजू पकडतो. हालेलुया. आता मी तुम्हाला सांगितलं जागा आणि त्या झाडाचं एक फळ खायचं आहे, ते घेऊन ये. तुम्ही गेले आणि घेऊन गेले. चोरी केली तुम्ही, मी पण खाल्लं, दोघांनी खाल्ली. या दिनबागेमध्ये हा चोरी करणारा सैतान होता. उत्पत्ती 3 अध्यायामध्ये जर वाचलं, देवाने प्रतिरूप बनवलेला होता, पण साप जो एवढा धूर्त आणि हुशार होता, विचार करा. हालेलुया. या सापाला सैतानाने फसवलं ना, सांगितलं एवेला जाऊन सांग, ए बाई या झाडाचं फळ खाशी तू पण देवासारखे होत, म्हणून देवाने तुला सांगितलं हे खाऊ नको. आपला लक्ष तसंच असते. आपण नेहमी खोटं बोलण्याचंच काम जास्त करतात आणि खरं बोलण्याचं काम कमी करतात. हालेलुया. हालेलुया. म्हणून देवाकडे लक्ष देताना देवाचा आत्मा काय, देवाची उपस्थिती काय, हे देवाचं शिक्षण काय, हे शिकायचं आहे. हालेलुया. म्हणून मूर्तीमध्ये देव नाही. मानवाला हात नसते तर मूर्ती बनवली असती का? तुम्ही त्याची आराधना केली असती का? पाया पडले असते का? नाही. तर स्तोत्रसिक 33:13 परमेश्वर आकाशातून आपल्याला काय करतो? पाहतो. हालेलुया. म्हणून आपल्याला शिकायचं आहे की परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जो व्यक्ती चालेल तो देवाच्या राज्यात परिपूर्ण जीवन जगेल. म्हणून मत्ते 5:2 सांगितलं, प्रभू येशू तोंड उघडून शिकवायला लागला. जिथे शिक्षण आहे देवाचं, प्रभू येशू कोण आहे, प्रभूची उपस्थिती काय, प्रभूचा पवित्र आत्मा त्याला मिळालेला आहे का? जर जतपर्यंत त्याला पवित्र आत्मा मिळाला नसेल तर त्या शिक्षणाची ओळखसुद्धा आपल्याला करायचं आहे. कोण चांगलं शिकवते, कोण खोटं शिकवते, कोण वाईट शिकवते, कोण पैशाकरता शिकवते, धन संपत्ती मिळवण्यासाठी शिकवतो. शिक्षणाला काही नियम असतात. म्हणून नीतिसूत्र 23:23 सत्य सुज्ञता शिक्षण विकत घे, विकू टाका. आता काही लोक शिक्षण देतात देवाचं पण पैसा घेतात. फुकट दिले तुम्हाला, मत्ते 10 अध्यायामध्ये आपल्याला दिलेलं आहे, तुम्हाला फुकट दिले, तुम्ही फुकट द्या. ज्या घरात जाल त्यावेळेला तुम्हाला दिले ते खात पीत राहा. दिलं तर, आणि पण ते कधी रोज गेलं तर रोज नाही. एका घरात गेलं, त्यांना देवाविषयी, देवाची शिकवण, देवाचे नियम, देवाच्या वेदी दिल्यावर आणि त्यांचा आत्मविश्वास जर खरोखर देवावर आणि देव खरोखर तुमच्यामध्ये आहे, तेव्हा 10:35 दिली. ज्याला देवाचं वचन प्राप्त पडलं त्याच्यामध्ये देव दिसला पाहिजे. मग ते 5 वेळा तुमच्यातून सत्कर्म ही भेटली पाहिजे. जर ही सत्कर्म तुमच्यातून दिसत असेल तर तुम्हाला देवासमान मान सन्मान किंमत दिली जाते. पण आपण देव बनवू शकत नाही. देव आहे, पण देवाचे प्रेषित बनू शकतात, कारण देवाचं नाव आपल्याद्वारे निर्माण होते. मग ते 5 वेळा. म्हणून देवाबाबतीत शिक्षण घेताना देवाचे नियम पहिले आपल्याला पाळता आले पाहिजे, तेव्हा आपल्याला देवाचं रूप भेटते. हालेलुया.